नमस्कार. चालू घडामोडी या विषयातील टॉपिक राज्य न्यूज आणि हे न्यूज द हिंदू या न्यूजपेपरमधली कव्हर करत आहे आणि ही न्यूज महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. त्यामुळे MPSCमध्ये या न्यूजवर डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो आणि हा प्रश्न कशा पद्धतीने असणार हे आपण शेवटच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण न्यूज समजून घेऊ. न्यूज आहे, कर्करोग संशोधनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार नागपुरात वैद्यकीय सायकेट्रॉन प्रकल्प उभारणार आहे. इथे एक गोष्ट महत्वाची आहे. हे वैद्यकीय सायकेट्रॉन का असते हे आपण सर्वात शेवटी बघणार आहोत. सुरुवातीला समजून घेऊ. जे पण बघा, न्यूक्लिअर मेडिसिन सेवेसाठी आवश्यक असलेला रेडिओ आयसोटोपची स्थानिक पातळीवर उपलब्धता सुनिश्चित करणे हे याचे काय आहे, उद्दिष्ट आहे. म्हणजे बघा, ज्या पण वेळेस कोणता पण प्रकल्प उभारला जातो तर त्या प्रकल्पाचे उद्दिष्ट असते. तर मग या प्रकल्पाचे उद्दिष्ट का आहे, की जे पण न्यूक्लिअर मेडिसिन आहे, बरोबर आहे, यामध्ये जे पण रेडिओ आयसोटोप्स आहे, याची बघितलं तर मुलांना स्थानिक पातळीवर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा पॉईंट समजून घेऊ. नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायकेट्रॉन प्रोजेक्ट उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंगळवारी म्हणजे 16 जून रोजी याला मंत्रिमंडळाची बैठकीने मंजुरी दिलेली आहे. कधी कधी काय होते, जो महत्वाचे प्रकल्प असतात, या महत्वाच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने कोणत्या दिनांकाला मंजुरी दिली यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा पण पॉईंट महत्वाचा आहे. आणि यासाठी बघितलं तर एकूण 300 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग हा 300 कोटी रुपये कोणत्या विभागाकडून देण्यात येणार आहे हे सुद्धा आपण सर्वात शेवटच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आणि हा प्रकल्प बघितलं कोणाद्वारे राबवण्यात येणार आहे, तर हा बघा महाकेअर. आता महाकेअरचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा, महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फेडरेशन. जसं बघितलं तर महामेट्रो असते. महामेट्रो महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पुढे बघा, हा प्रकल्पाअंतर्गत हिंगणा तालुक्यातील भानसोली, तिथंच बघितलं तर किनी येथे बघितलं तर मुलांना 300 हेक्टर जमिनीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता बघितलं तर या जे 300 कोटीची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे, तर त्यामध्ये बघा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग यांच्या 50-50 या का म्हणतो बघितलं तर प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देणार आहे. बरोबर आहे, हा पॉईंट इथे महत्वाचा आहे. एक पुढे बघा, या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी नागपूरचीच का बरं निवड केलेली आहे, तर नागपूर हा आपल्याला माहिती आहे मुलांना की मध्यामध्ये आहे. बरोबर आहे, भारताच्या एकदम मध्यामध्ये येतो. आणि यामध्ये बघितलं तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे बघितलं तर एकूण 500 किलोमीटरच्या रेडियसमध्येच आहे. त्यामुळे बघितलं तर नागपूरची इथे निवड करण्यात आलेली आहे. हा पण पॉईंट एक महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या नागपूरमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये बघितलं तर एम्स आहे. त्याचबरोबर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या सुविधांचा सुद्धा बघितलं तर मुलांना नागपूर शहरामध्ये असल्यामुळे ही निवड करण्यात आलेली आहे. पुढे लक्षात देऊ की यामध्ये बघा एक कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या प्रकल्पाच्या बघितलं तर अंमलबजावणीसाठी कंपनी कायदा 2013 अंतर्गत विशेष उद्देशीय संस्था याची स्थापना करण्यात आलेली आहे. हा पण पॉइंट महत्वाचा आहे. आता आपण समजून घेऊ, हा सायकेट्रॉन का असते. सायकेट्रॉन म्हणजे काय, तर सिम्पली एक लक्षात द्यायचा, सायन्स यामध्ये तुम्ही बघितलं असेल आयसोटोप हा एक टॉपिक आहे. जसं सोडियमचे आयसोटोप, असे वेगवेगळ्या प्रकारचे आयसोटोप आहे. आणि या आयसोटोपवर बघितलं तर राज्यसेवा 2026 मध्ये प्रश्न आलेला आहे. बस त्याच प्रकारची ही कॉन्सेप्ट आहे. बघा, सायकेट्रॉन हा एक प्रकारचा पार्टिकल ऍक्सिलेटर म्हणजे काय, तर त्वरक म्हणतो. ऍक्सिलेटर मीन्स व्हॉट इज द ऍक्सिलेटर, दॅट इज द चेंज इन स्पीड, म्हणजे काय म्हणतो वेळातील बदल, यालाच काय म्हणतो आपण त्वरण म्हणतो, त्वरक म्हणतो, त्यालाच म्हणतो आपण ऍक्सिलेटर. तसंच पार्टिकल मधला काय होतो ऍक्सिलेटर आहे, ज्याचा वापर वैद्यकीय उपयोगासाठी जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे हे तयार करण्यासाठी केला जातो. बरोबर आहे, इथे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर किरणोत्सारित समस्थानिके. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवा. आता आपण बघू यावरचे प्रश्न कसे येऊ शकतात.
प्रश्न बघितलं तर परीक्षेमध्ये 2 पद्धतीने येणार. एक येणार बघितलं तर मल्टी लायनर आणि एक येणार वन लायनर. वन लायनरसाठी बघितलं तर हा प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात होत आहे? हा प्रश्न येणार. त्याचबरोबर कोणत्या शहरात किंवा कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात? त्याचबरोबर बघितलं तर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने किती कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे? त्याचबरोबर ह्या प्रकल्पासाठी जी निधी येणार आहे, हे कोणत्या विभागातून येणार आहे? बस ही काय झालेलं आहे बघितलं तर वन लाइनर प्रश्न. दुसरा पॉइंट हा महत्वाचा आहे मल्टी लाइनरमध्ये, की बघितलं तर एखादी चालू घडामोडी ज्या गोष्टीवर आधारित असते. जसं बघितलं तर हा एक कॅन्सरसाठी बघितलं तर एक संशोधन केंद्रासाठी हा न्यूज आहे. पण हे संशोधन केंद्र कशावर डिपेंड आहे? या सायकेट्रॉनवर आहे. तर कधी-कधी बघितलं तर मल्टी लाइनरमध्ये या सायक्लोट्रॉन बद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणून हा सायक्लोट्रॉन म्हणजे काय? या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केली. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक यू व्हेरी मच. टेक केअर.